जय भीम. बी-आय-टी चाळीला भेट देण्याची संधीने मनात कुतूहल निर्माण झालं होतं. मन इतिहासात गिरट्या घालत होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमा डोळ्यासमोर वारंवार उभ्या राहत होत्या. कारण 1912 ते 1934 इतक्या प्रदीर्घ कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चाळीमध्ये राहिले होते. चाळीच्या बाहेर संविधान उद्देशिका पाहून तर मन प्रसन्न झालं होतं. लाचार व जनावरासारखी अवस्था असलेल्या मानवाला संविधानाने माणसात आणलं होतं. चाळीत प्रवेश करताना डाव्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तर उजव्या बाजूला माता रमाई यांची प्रतिमा पाहून मन प्रसन्न झालं होतं. किती संकट आले तरी हार न मानता संपूर्ण आयुष्य समाजाला अर्पण केलं होतं. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, असे अनेक विचार मनामध्ये येत होते. पहिल्या मजल्यावर जिन्याच्या भिंतीच्या उजव्या बाजूला शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसली आणि मनात चर्र झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्यापैकी 4 नंबरची प्रतिज्ञा अशी होती की देवाचे अवतार असतात यावर माझा विश्वास नाही. पण लोकांना त्या प्रतिज्ञांचा विसर तर पडत नाही चालला ना, असं वाटू लागलं. आजूबाजूला नजर फिरवली तेव्हा अनेक देव्यांच्या प्रतिमा, गणपती, साईबाबा यांच्या प्रतिमा मला दिसल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य असलेली 50 नंबरच्या खोली, त्या दरवाजावर मला गॉड ब्लेस आवर होम असं लिहिलेलं आढळलं. भिंतीच्या एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर विरुद्ध दिशेला शिर्डीवाले साईबाबा यांची प्रतिमा पाहून पुढच्या पिढीला हेच वाटेल की साईबाबाचे आशीर्वाद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहूजी महाराज यांना लाभले म्हणून हे फोटो एकत्र असावेत. इमारतीच्या भिंती जणू बोलक्या होऊन भविष्यातील विदारक अवस्था सांगण्याचा जणू प्रयत्नच करत होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देव आणि पारंपरिक धार्मिक संकल्पना मान्य नव्हते. त्यामागे त्यांचे सखोल चिंतन व सामाजिक अनुभव तसंच तर्कशुद्ध विचारसरणी होती. गुलाम होतो आम्ही, तू आम्हाला उच्च पदावर नेलंस. गुलाम होतो आम्ही, तू आम्हाला उच्च पदावर नेलंस. मेलेल्या श्वासांना भीमा तू नवं जीवदान दिलंस. बंदिस्त केलेल्या पिंजऱ्यातून तूच आम्हाला बाहेर काढलंस. छाटले होते पंख तरी उंच उडायला शिकलो. नव्हतं कुणी जवळ येत, तू आम्हाला जवळ केलंस. जातीने जखडलेल्या विचारांना तू परत मातीत गाडलंस. तुझीच सारी देण ही भीमा, आज आम्ही इथे बोलू शकतो. तुझ्याचमुळे आज आम्ही व्यवस्थेला भिडू शकतो. तुझ्याचमुळे आज आम्ही व्यवस्थेला भिडू शकतो. जय भीम. नमो बुद्धाय.